नमस्कार अकलूजकर. आज मी अकलूज मधील प्रभाग क्रमांक 9 जुना पंढरपूर रोड या ठिकाणातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर 2 व मुली नंबर 3 या शाळेत आलेलो आहे. काल मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अकलूज शहरच्या वतीने पंचायत समिती शिक्षण विभाग यांना या सदर शाळेसंदर्भात सदर शाळेची स्लॅब पडत आहे व ही सदर शाळा जीर्ण झालेली आहे, या शाळेचे नवीन बांधकाम करण्याबाबत मी काल निवेदन दिलेलं आहे. तरी आपण या ठिकाणी आपल्याला जीर्ण झालेले स्लॅब व जीर्ण झालेली शाळा मी दाखवणार आहे. चला बघूया. सध्या आता वरती बघितलं तर आपल्याला या ठिकाणी स्लॅब सगळं जीर्ण झालेल्या अवस्थेत दिसेल. या ठिकाणी कॅमेरा दाखवा वरती. तर सदर या स्लॅब पासून या शाळेतील लहान मुलांना त्यांच्या जीविताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आपण पाठीमागे बघितले तर त्या ठिकाणी दाखवा. त्या ठिकाणी शिक्षकांनी मुलांच्या डोक्यात वगैरे स्लॅब पडू नये म्हणून त्या ठिकाणी हिरवं मॅट लावलेलं आहे. असं अनेक ठिकाणी स्लॅब पडले गेलेले आहेत. त्या ठिकाणी आपण लहान मुलं बघितले तर ह्या आवारात लहान मुलं बसत असतात, फिरत असतात. या स्लॅब पासून त्यांच्या जीविताचा धोका आहे. आपण दुसऱ्या ठिकाणी एक शाळेची एक माहिती घेऊया. या ठिकाणी आपण पाठीमागं बघितलं ते झूम करून दाखवा. त्या ठिकाणी शाळेचा कॉलम हा जीर्ण झालेला आहे, स्लॅब पडलेला आहे. पलीकडे पण कॉलम जीर्ण झालेला आहे. सध्या या लहान मुलांना या स्लॅब पासून धोका आहे. मित्रांनो, हे स्लॅब कधी पडते वगैरे, काय किती वेळा पडलंय? लय वेळा पडलेला आहे. बरोबर. बघा, ह्या लहान मुलांना विचारलं, ह्यांनी सुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले की अनेक वेळा हे स्लॅब पडलेलं आहे. चला आपण त्या ठिकाणी बघूया. आपण आता वरती बघितलं की या ठिकाणी नेट लावलेलं आहे. त्या ठिकाणी स्लॅब पडलेलं दिसत आहे. मित्रांनो, मी सुद्धा या शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंत शिकलेलो आहे. नंतर मी पुढील शिक्षण बाहेर शाळेत घेतलेलं आहे आणि मी या शाळेचा विद्यार्थी आहे. ह्या शाळेतून माझ्या जीवनाची सुरुवात झाली आणि नंतर मी पुढे वकील झालो आणि मी या शाळेच्या शेजारीच राहतो. मी या शाळेत शिकल्यामुळे मला या शाळेसाठी काहीतरी देणं आहे. त्याच्यामुळे माझी शाळा व्यवस्थित राहावी, माझ्यासारखी अनेक मुलं या ठिकाणी घडावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या प्रभागातील माझ्या समाजातील मुलं, त्यांची परिस्थिती खूप गरीब असल्यामुळे यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळा ही खूप छान आहे. या शाळेमध्ये आम्हाला डिसिप्लिन शिकवली गेली. आम्ही या शाळेमध्ये आमच्या परिस्थितीनुसार शिकलो व पुढे वकील झालो. या शाळेतील मुलं वकील झाले, शिक्षक झालेत, SP, DYSP, पोलीस झालेले आहेत. तसंच त्याच्यामुळे या शाळेला माझं देणं आहे. त्याच्यामुळे मी शाळेसाठी डेव्हलपमेंट करत आहे. तरी आमच्या या विषयाची तत्काळ शिक्षण विभाग पंचायत समितीने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमरण उपोषण कार्यालयासमोर करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.